राजकारणामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत ती उत्सुकता कायम ठेवली जाते. क्रिकेट आणि राजकारण समान असतं आणि त्यामुळं कुठली स्ट्रॅटेजी कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्यामुळं आत्ता त्यांचे संकेत आहेत की हे ठरलं आहे. म्हणजे ते कमीत कमी केडरला, आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या नेत्यांना संकेत दिलेत की आता आपल्याला हे असं जायचं आहे, एकमेकांसोबत जुळवून घ्यायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही मनाची तयारी करा. आणि ती मनाची तयारी करायला राज ठाकरेंनी सांगितलं की बघा आम्ही 2 भाऊ 20 वर्षानंतर एकत्र आलो, तर तुम्ही आता कशाला, म्हणजे तुम्ही पण तशा पद्धतीनं खाली काम करा, असं त्यांनी सांगताना हेच सांगितलं की बाबा आता आम्ही भांडत नाही तर तुम्ही पण भांडायचं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की संकेत थेट आहेत की आता तुम्हाला जुळवून घ्यायचं आहे. आता युती होईल का नाही होईल हे अजूनसुद्धा महापालिका निवडणूकच कधी होणार हे कळत नाही. मला परवा दिवशी कोणतरी एक अधिकारी म्हणाले की, मी म्हटलं की काय फेब्रुवारीमध्ये होतील का, ते म्हणाले कदाचित नाही, पुढे पण जातील. म्हणजे कधी किती पुढे जातील त्याच्यावरती मध्ये जे काय राजकारण घडेल त्याच्यावर डिपेंड असेल की जर वेगळी समीकरणं आली तर आपण बघितलं आहे की 25 वर्षाची शिवसेना भाजपची युती तुटताना बघितलं आहे आणि गरज पडल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येताना बघितलं. त्यामुळं व्हायला काही होऊ शकतं. नाही, पण ते भावनात्मक मुद्द्यांवरती एकत्र येत आहेत, त्याच्यामध्ये काही त्याचा इम्पॅक्ट होईल त्याची काही गॅरंटी देता येत नाही अजिबात. आणि त्याच्यामुळे अनेकदा म्हणतात, भाजपचं असं बऱ्याचदा म्हणणं असतं की या मुद्द्यांवरती सतत तुम्ही त्याच मुद्द्यांवरती निवडणूक नाही लढवत आहेत, तुम्हाला त्याचा काही इम्पॅक्ट होईल का कुठल्याही याच्यामध्ये? हा, निश्चित म्हणजे होऊ शकतो. कारण आता कसं आहे की आता जर आपण याच्याकडे बघितलं तर याचे म्हणजे हे 2 भाऊ एकत्र यावेत. आपण अनेक वर्षांपासून ह्या बातम्या कव्हर करतोय. अगदी छोटे छोटे इव्हेंट झाले, लग्नाचे इव्हेंट असतील त्यांच्या घरातले, ते जरी एकत्रित आले त्या इव्हेंट पुरते तरी पण त्याचे राजकीय अर्थ काढले जायचे. आणि आता तर स्पष्टपणे ते समोर आले. पण मीडियामध्ये जास्त चर्चा असते, ते काय रियालिटीमध्ये ते एकत्र येण्याचा इम्पॅक्ट काय होईल का त्याच्यामध्ये? कारण दोघांच्याही पक्षाचा काही फारसा चांगला परफॉर्मन्स नाहीये निवडणूक. हा, मग तेच महत्वाची गोष्ट आहे की कारण याच्यामुळं काय झालंय, या दोघांमुळं हे एकत्र येण्यामुळं की ही जी पराभूत मानसिकता होती, हे सामान्य कार्यकर्ते जे आहेत दोन्हीकडचे, म्हणजे दोन्ही ठाकरेंचे, त्यांना या गोष्टींमुळे खूप बळ मिळालंय की ती पराभूत मानसिकता कुठंतरी थोडीशी दूर जाण्यासाठी त्याला मदत झाली आहे. खास करून ग्रामीण भागामध्ये आता मी गावी गेलो तर तिकडे सुद्धा हीच चर्चा आहे की लोकांचं हे आहे की हे 2 भाऊ एकत्र येत असतील तर नक्कीच बदल होऊ शकतो, महाराष्ट्रात वातावरण फिरू शकतो वगैरे, अशा चर्चा ते लोक करत आहेत. आता दुसऱ्या फळीचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये किती म्हणजे किती याच्यावरती एकमत झालंय हा खरं तर अभ्यासाचा भाग आहे.